वेगळं हे आहे. माझ्या ह्याचं वेगळं आहे. सांगीतिक बाजू म्हणून मला हे केलं तुला बाकी तू सरळ त्याला कुंडलीचं वगैरे मोठा आहे. काय पुकारा करील बघायला बोलेल बरं छान झालेली एकदम पुष्पगुच्छ झाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 25 द्विज प्रशंसा। श्री गुरुचरित्राच्या 53 अध्यायांची पारणी करताना त्रिदिनात्मक पारायणात 1 ते 24 ज्ञानकांड, 25 ते 37 कर्मकांड आणि 38 ते 53 पर्यंत भक्तिकांड अशी विभागणी आहे। आत्तापर्यंत आपण ज्ञानकांडातील भागाचे अवलोकन केले। सामान्यपणे त्यातील सर्वच कथांमध्ये भक्तीचेही दर्शन अनिश्चित होते, पण त्याचा समावेश ज्ञानकांडात का झाला अशी मला सुद्धा आशंका आहेच। सुरुवातीला नमनाला श्री गणेशापासून अधिकार परत्वे वंदन करून ग्रंथारंभाची पद्धती, त्यातही नमनाचा यथाक्रम, शेवटी आत्मनिवेदन, पुढे प्रत्येक कथाभागात प्रश्न आणि उत्तर रूपी श्रृंखला, कथेत ओघाने येणाऱ्या उपकथेचे बीज, कारण, उत्पत्ती, परिणाम, प्रयोजन असा क्रम ठेवून एक प्रकारे ज्ञानच सांगणे आहे। ज्ञानासाठी बुद्धीची, मनाची, ज्ञानदाताची गरज असते। या कथांमध्येही भक्तीची प्रचिती दिसत असली तरी ती अनुषंगिक आहे। वेदांतामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचा प्रकार वर्णन केला आहे। श्रद्धेचा प्रश्न निघाला की देव आहे काय, मला का दिसत नाही, तुम्ही पाहिला काय, रामकृष्णांना विचारलेल्या प्रश्नासारखा मला देव दाखवता का, असे तर्ककर्कश प्रश्न विचारणे 4 पुस्तके शिकलेला किंवा काहीच न शिकलेलाही विचारतो। दोघात फरकच फक्त निष्ठेचा। असे तर्ककर्कश प्रश्न विचारणे 4 पुस्तके शिकलेला किंवा काहीच न शिकलेलाही विचारतो। दोघात फरकच फक्त निष्ठेचा, भावनेचा असतो। एकाची अज्ञानाची, खरेच काहीतरी जाणून घेण्याची भावना असते, दुसऱ्याचे मात्र स्वतःच्या पांडित्याची शेखी मिरवण्याची भावना असते। साखर गोड आहे याचे वर्णन कितीही शब्दाने केले तरी गोडी ही चव घेतल्यावर जी कळते ती शाब्दिक वर्णनाने कळणारच नाही। ज्याला खरोखरीच ईश्वरी सत्तेविषयी अनुभव घ्यावयाचा आहे त्याने आधी सज्जन व्हावे। आता इथून पुढे कर्मकांडाविषयीचे अध्याय येणार आहेत। कर्मकांड म्हणले की तो विषय ब्राह्मणापुरताच मर्यादित आहे असे सहज कुणालाही वाटते। आजच्या काळात तर नक्कीच वाटते, पण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 450 वर्षापूर्वीचा आहे। त्यातील घटना या पूर्वीच्या सुमारे 1390-95च्या सुमाराच्या आहेत। त्या काळी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही समाजाचा प्राण होती। त्या व्यवस्थेचे परिणाम म्हणून समाजात अनुकूलता होती, एकमेकांविषयी स्नेहभाव होता, माणूस माणसाला चांगला ओळखत होता आणि या व्यवस्थेमुळे समाज प्रबल होता। जातीची बंधने तोडायला किंवा वर्णव्यवस्था मोडीत काढायला सुरुवात झाल्यापासूनच सामाजिक अधपातास सुरुवात झाली आहे। कनिष्ठ, मध्यम, उच्च या दर्जाची शुद्धता राखली गेली नाही, त्यामुळेच औद्धत्य वाढीला लागले, एकमेकांविषयी आदरभाव नष्ट झाला, संकर वाढीला लागला। त्यामुळे कधी नव्हे इतके सामाजिक प्रश्न उभे राहिले। 75% शेती करणाऱ्या आपल्या देशात बीजाच्या शुद्धीला राखण्याचे महत्त्व विस्मरले जावे यासारखे दुर्दैव कोणते? असो, आपल्या प्रतिपाद्य विषयात आलेले कर्मकांड प्रामुख्याने ब्राह्मणाचे आहे। ते पाहिले म्हणजेही ब्राह्मण समाजाभोवती नीतिनियमांचे, संयमांचे, सदाचाराचे कडे कसे घट्ट होते हे लक्षात येण्यासारखे आहे। या कर्मबद्धतेमुळे त्यांच्या आचारांची शुद्धी, त्यामुळे विचारांची शुद्धी सहज साधत असे। म्हणून अविचार, अत्याचार करणारे हे बंधमुक्त जीवन जगत होते। व्यवस्थेनेच मिळालेले स्वातंत्र्य उपभोगताना आलेले ते विकारी रूप होते हे सहज लक्षात येऊ शकते। श्री गुरूंनी यवनराजावर केलेला उपकार, रजकाचा उद्धार, शूद्राच्या मुखातून विप्रासवे केलेली वेदचर्चा आणि निसर्ग नियमांच्या आधारे शूद्राच्या शेतीत भरघोस पीक मिळवून देणे, ह्या घटना सामाजिक बांधिलकीच्याच नव्हे तर सर्व धर्मसमभावाच्याही आहेत।
सर्व धर्म समभावाचा अलीकडे घेतात तसा गबाळा अर्थ मात्र इथे अभिप्रेत नाही. शुनीचैव श्वापकेच शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शना. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शना असा गीतेचाही घोष आहेच. समदृष्टी आणि समबुद्धी ठेवली तर तीच खरी समानता असते. आर्थिक, पारमार्थिक, प्रातिभासिक सत्ता यात समता समानता कोणत्याही काळी शक्य नसते आणि नसावीही. कारण समानता कोणत्याही काळी शक्य नसते आणि नसावीही. कारण विषमता, जीवन, संघर्ष, स्पर्धा हेच तर जीवन आहे, हाच प्रपंच आहे. मुक्तांचा कुठला आला आहे संघर्ष, स्पर्धा, त्यांच्यात कुठे आहे विषमता? इतिहासाची कितीही पुरातन संदर्भसूची पहा, विषमताच दिसेल. सामाजिक, आर्थिक, वैचारिक सुद्धा. तेव्हा पुराणकथा, चरित्रे, त्यातील नीतिनियमावली यांचा काळाचा संदर्भ सोडू नये. विचार करायचाच तर काळ सापेक्ष करा. त्यातील महत्त्व विचारात घ्या. त्यातून लाभ निश्चित होत असतो. त्रिविक्रम महामुनीचा वृत्तांत ऐकल्यानंतर नामधारक सिद्धांना पुन्हा प्रश्न विचारतो. त्यानंतर काय घडले ते सांगा. सिद्ध म्हणाले, विदुरा नावाची एक नगरी होती. तेथील यवन राजा महाक्रूर आणि ब्रह्मद्वेषी होता. तो ब्राह्मणांना बोलावून आपल्या पुढे वेद पठण करावयास लावी. दक्षिणाही भरपूर देई. जो विशेष वेदांत सांगेल त्याचा विशेष सन्मान करू असे म्हणत असे. द्रव्याभिलाषी काही जण तसे करीतही होते. त्यांना मतिहीन मूर्ख असे म्हटले आहे. कारण वेद विद्या ही ऐहिक साधनाची नसून पारलौकिक साध्याची आहे. त्याचा विक्रय हा गरनीय समजला जात असे. त्या यवनाला ब्राह्मणांचा बुद्धिभेद करावयाचा होता. त्यामुळे वेदातील यज्ञकांडाविषयी तो अधिक दक्ष होता. तो म्हणे, ब्राह्मण यज्ञासाठी पशुहत्या करतात आणि आम्हाला मात्र नाव ठेवतात. असे सुरू असताना एके दिवशी 2 ब्राह्मण आले आणि म्हणाले, आम्ही 3 वेद जाणतो. आमच्यासारखे पंडित कुणीच नाहीत. तुझ्या नगरात कुणी असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर वाद करू, अन्यथा जयपत्रे घेऊ. त्या यवनात राजाने लगेच परवानगी दिली. ब्रह्मरंधाचे उणे दुणे काढण्यात राजाला आधीच धन्यता वाटत होती. तशाच त्याच्या वृत्तीला पूरक विचारांची माणसे मिळाल्यावर राजाला आनंद होणे साहजिकच आहे. आपल्याकडे एक मन आहे. समानशीले व्यसनेषु सख्यम. इथे हाच अनुभव आहे. राजाने नगरातील विद्वानांना बोलवले. त्यांना हरवले, जयपत्रे घेतली. हे 2 ब्राह्मण म्हणाले, आता आम्ही तुझ्या राज्यभर फिरून बघतो. आमच्याबरोबर कुणी वाद केला तर बरेच आहे, नाहीतर आमचे शिकणे व्यर्थ जाईल. सर्वत्र फिरून जयपत्रे घेऊन ते 2 जण दक्षिणेकडे भीमा नदीच्या काठावर असलेल्या कुमशी नावाच्या गावात आले. इथे त्रिविक्रम महामुनी राहत होता. तो वेदशास्त्र संपन्न होता, पण विनय संपन्नही होता. त्याने मानसपूजेच्या तपातून विश्वरूप दर्शन केले होते. मान, अपमान, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष या सर्व द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असल्यामुळे तो अतिशांत होता. संपूर्ण कुंभो न करोती शब्द अशी त्याची स्थिती होती. तर जल्पंती मुडाहा अशी त्या ब्राह्मणाची स्थिती होती. ते 2 त्रिविक्रम भारतीजवळ आले आणि म्हणाले, तुम्ही 3 वेदांचे जाणकार आहात असे समजलं. आमच्याबरोबर वाद करा अथवा असे जयपत्र लिहून द्या. असे म्हणून त्यांनी असंख्य जयपत्रे त्रिविक्रमांपुढे ठेवली. ती सर्व जयपत्रे पाहून त्रिविक्रम भारती म्हणाले, मला 3 काय एकही वेद येत नाही. त्यामुळे आमच्याशी हरणे अथवा जिंकणे अर्थहीन आहे. तुमच्यासारखे वेदविद असतो तर आमचेही मान सन्मान झाले असते. राजांनी आम्हालाही तुमच्याप्रमाणे मान दिला असता. आम्ही या सर्व उपाधी टाकून अरण्यवास करतो. त्यामुळे आमच्याशी वाद काय घालता? असे म्हणताच ते 2 विप्र तावातावाने म्हणाले, वाद घालण्याची तयारी नसेल तर जयपत्र द्यावे लागेल. त्रिविक्रम महामुनींनी विचार केला, या 2 मूर्ख ब्राह्मणांनी अनेक ब्राह्मणांचा अपमान केला आहे. त्यांना शिक्षा करण्यासाठी गाणगापूरला श्री गुरूंकडेच न्यावे लागेल. त्यांना त्रिविक्रम मुनींनी विनंती केली, आपण गाणगापूरला जाऊ. तिथे आमचे गुरु आहेत. त्यांच्या संमतीने तुम्हाला जपपत्र तर देऊ, पण जयपत्र तरी देऊ अथवा तुमची इच्छा वादविवादाची पूर्ण करू. 3 जण गाणगापूरला निघाले. ते ब्राह्मण पालखीत बसले. त्रिविक्रम भारती पायी चालू लागले. भीमा तीरावरील रम्य अशा ठिकाणी जेथे श्री गुरु बसले होते तेथे सर्वजण आले. येताच त्रिविक्रमांनी श्री गुरूंना नमन केले. परात्पर परमहंस श्री गुरूंच्या चरणकमलांचे दर्शन होताच मुनीश्वरांचे नेत्र सजल झाले. अंग संकपित झाले. पारलौकिक स्पर्श असा असतो. श्री गुरूंनी प्रेमाने त्यांना उठविले व आगमनाची कारण पृच्छा केली. मुनींनी इतिवृत्त सांगितले. श्री गुरूंनीही त्यांना अनेक प्रकारे समजावले, पण ते 2 जयपत्रासाठी हट्ट धरूनच बसले. गर्वाने सर्वांचाच नाश होतो. देव, दानव, बळी, रावण, कौरव यांचा इतिहास पहा.
म्हणाले. तरीही वाद विषय न टाकणाऱ्या ब्राह्मणाविषयी पुढे सांगू असे म्हणून द्विज प्रशंसेचा 25व्या अध्यायाची समाप्ती केली. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 26. वेद विवरण. जयपत्रासाठी हट्ट धरून बसलेल्या त्या दोन विप्रांना श्री गुरु समजावून सांगू लागले. प्रथा अभिमान करू नका. ज्ञानाच्या अशा दुरुपयोगाने तुमचेच अकल्याण होईल. वेदांचा विक्रय करणे आणि ब्राह्मणांचा उपमर्द करणे, आत्मस्तुती करणे हे सगळे आत्मघातकी विचार आहेत. 3 वेद जाणतो म्हणता, पण वेदांत ब्रह्मदेवालाही कळाला नाही, एवढे ते अनंत आहेत. व्यास नावाने अवतार घेऊन श्री विष्णूंनीच काही प्रमाणात वेद सांगितला. व्यासांनी त्याचे 4 शिष्य पैल, वैशंपायन, जैमिनी, सुमंतू यांनीही सांग वेदांचा अभ्यास करायचा निग्रह केला. त्यांना व्यासांनीच सांगितले, एक एक वेद शिकण्यास कल्पांता इतका काळ पाहिजे. 4 वेद कसे अभ्यासता? पूर्वी भारद्वाज ऋषींनीही असा प्रयत्न केला. थोडे शिकले, त्याने पुन्हा जप आरंभिले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, वर माग म्हणाले. तेव्हा भारद्वाजांनी मला सगळे वेद शिकवा अशी विनंती केली. ब्रह्मदेव म्हणाले, मलाच वेदांचा थांग लागला नाही, तू कसा शिकशील? तरीही तू त्या प्रित्यर्थ तपश्चर्या केलीस. मी वर दिला तेव्हा किमान तुला सर्व वेद दाखवितो. तू पहा आणि तुझ्या शक्तीनुसार अभ्यास कर. ब्रह्मदेवाने भारद्वाजाला वेद दाखवले तर ते 3 मोठ्या पर्वता एवढे भांडार दिसले. त्याचा दिव्य प्रकाश पाहून ऋषींचे नेत्र दिपले. त्याला ज्ञानाची अगाधता पाहून भीतीही वाटली. तो ब्रह्मदेवाला म्हणाला, देवा, तुम्ही द्याल ते घेईन. ब्रह्मदेवाने प्रत्येकातील 1 याप्रमाणे 3 मुठी दिल्या. त्या 3 मुठीतून मंत्रविभाग वेगळा करून ऋषी भारद्वाजांनी 4 वेदाची रचना केली. असे प्रचंड ज्ञान भांडार आहे. व्यासांनी 4ही शिष्यांना एक एक वेद शिका असा उपदेश केला. शिष्यांनी व्यासमुनींना वेदांचा विस्तार आणि अभ्यास पद्धतीविषयी मार्गदर्शन करा म्हणून प्रार्थना केली. तेव्हा व्यासांनी पैल नावाच्या शिष्याला बोलावून ऋग्वेदाचे वर्णन केले. या ऋग्वेदाचे गोत्र अत्री, उपवेद, आयुर्वेद असल्याचे सांगितले. गायत्री छंद, रक्तवर्ण आणि डोळे कमळपानासारखे असे ऋग्वेदाचे रूप सांगितले. शब्दोच्चारानुसार आकृती तयार करणारे एक शास्त्र आहे. ती एक कलाही आहे. टीव्हीच्या एका कार्यक्रमात श्री गणेशाच्या गीतावर गणेश मूर्ती चित्तारल्याचे सर्व ज्ञात आहे. ही कला वेद काळातही जुनी आहे असे समजण्यास भरपूर वाव आहे. श्री व्यासांनी प्रत्येक वेदांचे रूप, वर्ण, छंद, देवता असे वर्णन केले आहे. श्रावक, श्रवणीय, जटाशंकट, पाठ, क्रम आणि दंड हे 7 विभाग. याशिवाय अश्वलायनी, शांखायनी, शाकला, भाष्कला आणि मांडुक्य अशा 5 भेदांचाही उल्लेख केला. असे 12 शाखांचे वर्णन केले. नंतर वैशंपायन शिष्याला बोलावून यजुर्वेद विस्तार कथन केला. याचा उपवेद धनुर्वेद आहे. गोत्र भारद्वाज, विष्णुदेवता आणि त्रिष्टुप छंद आहे. बारीक कंबर, जाड मान व गळा, सोनेरी रंग, डोळे पिंगट असे रूप यजुर्वेदाचे ध्यानी घ्यावे. याचे विभाग 86 आहेत. त्या प्रत्येकाचे पुन्हा उपविभाग आहेत. त्यात तैत्तिरीय नावाची एक शाखा आहे. सगळ्या प्रकारच्या यज्ञांचेही यात वर्णन आहे. दुसऱ्या भेदात शंगे विस्तारून सांगितली आहेत. त्यात शिक्षा, व्याकरण, कल्प, निरुक्त छंद, ज्योतिष असे 6 भाग आहेत. त्यांनाही उपांगे आहेत. भाषा, धर्म, मीमांसा, कर्मसंहिता आहे. यापेक्षाही अधिक विस्तार तिथे कथन केला आहे. तिसरा जैमिनी, याला व्यासांनी सामवेद सांगितला. काश्यप गोत्र उपवेद गांधर्व, देवता रुद्र आणि जगती छंद आहे. हातात जपमाळ घेतलेला, शुभ्र वस्त्र परिधान केलेला, शांतचित्त आणि इंद्रिय जयासाठी शमीदंड घेतलेला, सोन्यासारखे डोळे आणि रंग गोरा, उंच असे सामवेदाचे रूप ध्यान करावे. याचे 10 भेद सांगितले. असुरायनिया, वार्तांतरेया, प्रांजली, योग, ज्ञानयोग, सांख्यायनी, शाठ्य, मुद्गल, खलवला, महाखलवला, लांगला, कोथुम हा एक स्थूल विस्तार आहे. पूर्ण सामवेद केवळ नारायणासच येत असेल. चौथा शिष्य सुमंतू, याला अथर्वण वेदाविषयी माहिती सांगितली. याचा उपवेद मंत्रशास्त्र, वैतान गोत्र, इंद्र देवता, अनुष्ठूप छंद, पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेतलेला, कृष्णवर्णी पाहिजे तसे रूप घेऊ शकणारा असे याचे ध्यान आहे. याचे 9 भेद सांगितले आहेत. पैपला, दांता, प्रदांता, स्तोता, अवता, ब्रह्मद, यशद, शोनक, चरणविद्या त्यांची 5 कल्पे आहेत. पूर्वी वेदाचे महत्त्व होते. ब्राह्मण धर्मकर्म संरक्षित होते, त्यामुळे त्यांच्या वचनालाही यथार्थता होती. वेद बीज वर्णन करणे, विक्रय करणे यामुळे वेद आणि ब्राह्मण दोघेही भ्रष्ट झाले. कर्मविपाक सिद्धांताने ते ब्रह्म राक्षस होतात.
स्वतःला चतुर्वेदी म्हणवतोस, वेद तर आघात आहेत, तेव्हा जा हट्ट सोड आणि स्वतःचा अधपात थांबव. तरीही ते द्विज म्हणाले, राजापुढे आमची हार होईल, त्यामुळे वाद करा अथवा पत्र द्या. त्या तामसी विप्रांना एवढे सांगूनही समाधान झाले नाही. वेद विवरण आणि त्या दोघा विप्रांना समज देऊन 26व्या अध्यायाला विराम झाला. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 27. कर्माचा परिणाम. 4 वेदांचा मथितार्थ श्री गुरूंनी सांगितला. वस्तुतः वेद विवरणात श्री गुरूंनी जे सांगितले ते प्रत्यक्षात वेद विवरण म्हणजे 4ही वेदांची अनुक्रमणिका होती म्हटले तरी चालेल. ती वेद रचनाच होती. वेदातील कोणत्याही रुचेचा उल्लेख त्यात नव्हता. आज कोणत्याही शाखेतील विद्वानाला त्याच्याविषयी सैद्धांतिक माहिती, सविस्तर किंवा सूक्ष्म माहिती असू शकते, पण त्याच्या अभ्यासक्रमातील एकाही ग्रंथाची अनुक्रमणिका पाठ नसते, माहीत नसते. किंबहुना कोणत्याही शास्त्राचे भाग, पोटभाग, त्यांचे उपभाग आणि त्या भागात विभागात असलेला विषय कुणाला सांगता येणार नाही. पदानुक्रमाने वेदविद्या मुखोद्गत असणे फार महत्त्वाचे आहे. एकाच अर्थाचे 2 शब्द असतात, पण संहिता म्हटलं की मूळ शब्दच हवा, जशीच्या तशी. एकही शब्द इकडे तिकडे न करता संहिता म्हणणं म्हणजे जे एक प्रकारे पाठरक्षण आहे. या संहितावर आधारित कर्मकांड अनुक्रमाने मुखोद्गत असणे म्हणजे कर्मरक्षण आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या रुचेत अग्निमेळे पुरोहितम आहे, त्याऐवजी वनिमेळे पुरोहितम म्हटले तर अर्थभंग आणि कर्मात चूक होणार नाही, पण पाठरक्षणात चूक होते. त्रिवेदी असूनही त्या 2 विप्रांना हा फरक लक्षात आला नाही. ते वाद करण्यावर अडून होते. तेवढ्यात रस्त्याने एक माणूस जात होता. श्री गुरु म्हणाले, त्याला बोलवा. त्या माणसाला गुरुसमोर आणल्यावर तू कोण असे विचारता तो म्हणाला, मी मागासवर्गीय आहे. तुम्ही बोलावलेत, मी धन्य झालो. सर्व प्राणीमात्रावर तुम्ही सारखीच कृपा करता. आज माझे भाग्य उजळले. श्री गुरूंनी जमिनीवर 7 रेषा काढण्यास लाविले आणि त्या माणसास 1 रेषा ओलांडून येण्यास सांगितले. तोच त्याने सांगितले, मी किरात वंशातील वनराखी आहे. 2री 3री ओलांडताच त्या जन्मातील स्मृती सांगू लागला. 4थी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी जातीहीन रस्त्याने जात होतो, तुम्ही मला बोलावले. 5, 6, 7 रेषा ओलांडताना पुढल्या जन्माविषयी बोलू लागला. 7व्या जन्मी विप्र असून अध्यापक आहे म्हणाला. शूद्राच्या पुढे होणाऱ्या 3ऱ्या जन्मात तो वेदांती शिक्षक होणार आहे म्हणाल्यावर श्री गुरु म्हणाले, अध्यापक आहेस तर या 2 विप्रासोबत वेद चर्चा कर. असे म्हणून श्री गुरूंनी त्याच्या अंगाला भस्म लाविले. वैदिक तत्त्वज्ञानात कर्मविपाक सिद्धांत आहे, त्यानुसार जीवाला कर्मभोगानुसार जन्म घ्यावा लागतो. त्या शूद्राला 4थ्या जन्मात श्री गुरूंची कृपा लाभल्यामुळे तो वैश्य, क्षत्रिय आणि विप्र या वंशात क्रमाक्रमाने जन्मणार होता. वेदाचा अर्थ सांगणे, वाद करणे, दूरच वेदाचे फलितच समोर दाखवून त्या दोन्ही विप्रांचे गर्वहरण श्री गुरूंनी केले. हे पाहून ते विप्र भयभीत झाले, थरथरा कापू लागले. त्यांना पश्चाताप झाला आणि आम्ही आपणास ओळखू शकलो नाही, क्षमा कर म्हणू लागले. श्री गुरु म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारतीचा अवमान केला. त्याचप्रमाणे अनेक विप्रांना निंदिले. ब्राह्मणाचा पराजय केल्याने ब्रह्मराक्षसाचा जन्म घ्यावा लागतो. आपला कर्मभोग संपल्यावाचून मुक्ती होत नाही. 12 वर्षानंतर एक ब्राह्मणच तुम्हाला यातून सोडविल. सिद्ध म्हणाले, नामधारका, त्या विप्रांना अशी शिक्षा दिली. तेव्हा त्या शूद्राने विचारले, मी विप्र होतो तर शूद्र का झालो? नामधारका, ही कथा पुढे सांगीन. इथे 27व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 28. कर्मविपाक सिद्धांत. त्या शूद्राने जेव्हा विचारले की मी जर विप्र होतो तर या जन्मी शूद्र का झालो, त्यावेळी श्री गुरु म्हणाले, हा कर्मविपाक सिद्धांत आहे. वर्णव्यवस्था नाकारल्यामुळे संकर वाढीस लागला. क्रमशः त्याची महती दृष्टीआड झाली. वर्णसंकराचे परिणाम तादृश्य नसतात. चांगल्या परिणामासाठी पिढ्यानपिढ्या प्रयत्न करावे लागतात. तसेच त्याचे वाईट परिणाम दिसायलाही पिढ्यांची अंतरे जावी लागतात. एवढ्या मोठ्या कालावधीचा फरक असल्यामुळे ज्या पिढीत कारण घडले त्या पिढीत परिणाम दिसत नाहीत. त्यामुळे ते करणाऱ्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. दुष्परिणाम दिसत नाहीत. व्यभिचार हाच मुळात गरणीय आहे. त्यातही वर्ण विचाराचा त्याग करून केलेला व्यभिचार अनेक अनर्थांना जन्म देत असतो. या ठिकाणी श्री गुरूंनी केलेले विवरण मुळातून वाचले आणि वाचणाऱ्याची मती स्वतंत्र विचार करण्यास सक्षम असली, परमत सहिष्णू नसली किंवा आधुनिक समतेच्या विचारांनी भारित नसेल तर एक पत्नीव्रताचे किंवा मात्रवत परदारेषु
या वचनाचे महात्म्य त्याला चांगले समजलेच. शिवाय त्याचे व त्याच्या संपर्कात आले त्यांचे आचार विचार शुद्ध होतील. हीच खरी भारतीय संस्कृती आहे. वैदिक संस्कृती आहे हेही पटेल. यात मुख्यतः विप्रांनी अनाचार केला. गुरु माता पिता यांना सोडले तरी त्याला हीनत्व येते. खोटे न बोलणे, चोरी न करणे, यज्ञ करणे करविणे, शिकणे शिकविणे ही विप्रजातीला अपरिहार्य षटकर्मे सांगितली आहेत. त्याचा त्याग करणाराही हीनत्व पावतो. कुलदेवता सोडून इतर देवतांची पूजा अर्चा करणे, विद्वान ब्राह्मणांना दुरुत्तरे करणे, संध्या न करणे, वचनभंग करणे, श्री गुरूंची निंदा करणे, त्यांना सामान्य माणूस समजून त्यांच्याशी वागतो तोही पतित होतो. यात पुढे मूत्रकृच्छ, क्षयरोग, कुष्ठ, गंडमाळा, आंध्र, गुल्म, चर्मरोग, पंडुरोग हे कसे होतात याचे विवरण सांगितले आहे. 84 लक्ष योनीत कुणाचा जन्म होतो तेही वर्णन केले आहे. गुप्तधनाचा वापर करणारा जन्मभर दुःखी होतो. ऐश्वर्य संपन्नता असून दुःखी राहावे लागणे हे पैशांचे अपयश आहे हे लक्षात येईल. पैसे चोरणारा उंट होतो. परस्त्रीचे कुबुद्धीने निरीक्षण करणारा चक्षुरोगी होतो. कर्मविपाक आणि शांती पर्वत यांचे सविस्तर वर्णन आहे. एखाद्या वेळी जर असे पाप घडले तर त्यासाठी पश्चातापाने विधिविधान सांगितले आहे. त्यात ब्राह्मण समूहाला दक्षिणा देणे, सालंकृत गोदान, सुवर्णदान असे उपाय निवेदिले आहेत. गुरुसेवा, नदी यात्रा, प्राणायाम असेही उपाय आहेत. पती पत्नींपैकी कुणीही पाप केले तरी दोघांनीही प्रायश्चित घ्यावे लागते. उपवास, मंत्रपठन, गायत्री जप, 1 मास ओंजळभरच अन्नग्रहण करावे, 3 दिवस उपोषण, 3 दिवस तूप, 3 दिवस दूध, 3 दिवस वायू, 1 दिवस दूध असाही एक प्रकार पश्चाताप विधानात सांगितला आहे. वेदांमधील काही सूक्तांचा पाठ करण्याचाही विधी आहे. त्यात पवमान, पुरुष सूक्त, त्रिमधू यांचा समावेश आहे. नंतर त्या पतिताला श्री गुरु म्हणाले, तू पूर्वी मातापित्यांचा व गुरूंचा द्वेष केला होतास म्हणून तुला हा जन्म घ्यावा लागला. तो विप्र म्हणाला, पतित म्हणाला, आपल्या कृपा प्रसादे मी आता पावन झालो आहे, पतिताचा पुनीत झालो आहे, त्यामुळे आता मला आपल्या विप्रवर्गात समाविष्ट करा. श्री गुरु म्हणाले, अरे तुझा देह पतित आहे. कर्मभोगामुळे जीवाला त्या त्या योनीतील अवस्था प्राप्त होत असते. हा भोग जीवासवे शरीराने देहाने भोगायचा असतो. सुख दुःख, कष्ट, यातना, व्याधी, जरा, मरण, पुनर्जन्म हे सगळे देहभोग आहेत. हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला विप्रवर्गात मिळवता येत नाही. पूर्वी एकदा विश्वामित्राने अभ्यास केला, अत्यंत कठोर असे तपाचरण केले. त्या योगे ते स्वतः ब्रह्मऋषी समजू लागला. सर्व ऋषींनाही मला ब्रह्मऋषी म्हणा असे सांगू लागला. तेव्हा सर्वांनी मिळून त्याला वसिष्ठांकडे जायला सांगितले. वसिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हणाले तर आम्हीही म्हणू असे म्हणाले. विश्वामित्रांनी त्याप्रमाणे वसिष्ठांना विनंती केली. तेव्हा वसिष्ठ म्हणाले, तुझा देह क्षत्रिय आहे, तपश्चर्या करणे तुझा धर्म नाही, त्यामुळे तुला ब्रह्मर्षी म्हणता येणार नाही. जाता जाता वसिष्ठांनी स्वधर्म पालनाचे महत्त्वही सांगितले आणि परधर्मातील उच्च कोटीसाठी सक्षम असला तरी मार्गभ्रष्टतेचा दोष येतो आणि उच्च कोटीत एकही दोष असणे म्हणजे अपात्रच आहे. हा तर साधा सर्वांना समजणारा नियम आहे. विश्वामित्रांना राग आला. त्यांनी वसिष्ठांचे 100 पुत्र मारून टाकले. क्षत्रियच तो, त्याला हत्या करणे सहज सुलभ आहे. किंबहुना तोच त्याचा धर्मही आहे. दया, क्षमा, शांती, आर्जव, शम, दम व तप हे गुण तपस्वयांचे. ऋषींनी त्यात ही ब्रह्मर्षीचे व्यवच्छेदक लक्षण आहे हे त्याला कळले नाही. उलट रागाने आपले पुत्र मारले म्हणून वसिष्ठ मात्र संतापले नाहीत. हा वस्तुपाठच विश्वामित्राला मिळाला आणि तो शांत होऊन वसिष्ठांच्या चरणी लागला. त्याला पश्चाताप झाला. हे ओळखूनच वसिष्ठांनी त्याला ब्रह्मर्षी म्हणून हाक मारली. तथापि त्याला सांगितले, हा तुझा देह क्षत्रियांचा आहे, तुझ्या तपश्चर्येच्या बळावर ते नष्ट कर, दुसरे धारण कर. वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे विश्वामित्राने रविकिरणाने देह पाचन केला व नूतन देह धारण केला. तेव्हा ते ब्रह्मऋषी म्हणवल्या गेला. पतिताला श्री गुरूंनी हा दृष्टांत सांगून घरी परत जाण्यास सांगितले. त्याचे पुत्र कलत्रही त्याला आग्रहाने बोलावतच होते, तरीही तो शूद्र तेथून जावयास तयार होईना. श्री गुरु म्हणाले, आधीच पत्नी, संसार, मुले, बाळे करू नयेत. केल्यावर त्यांच्या असंतोषास कारणीभूत होऊ नये. हा सर्व पसारा असताना विरक्ताची भाषा करणे दोषपात्र आहे. काही केल्या तो शूद्र ऐकना. तेव्हा श्री गुरूंच्या लक्षात आले की याला आपण विभूती लावली आहे, त्यामुळे तो ज्ञानी झाला आहे. ताबडतोब एका दुकानदाराच्या हाती पाणी शिंपडले. विभूती धुवून गेली. तोच त्याचे मन संसारी आसक्त झाले आणि पत्नी मुलासह घरी गेला. त्रिविक्रम भारतींनी विचारले, याला एवढे ज्ञान झाले
मग केवळ विभूती धुताच कसे गेले? श्री गुरु म्हणाले, या भस्माचे महिमान फार मोठे आहे. तुला विस्तार करून सांगतो. सिद्ध आणि नामधारकांच्या संवादात इथे कर्मविपाक सिद्धांत सांगून 28 अध्यायांना विराम दिला. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 29. वामदेव कथा. मागील अध्यायात भस्मधारणेने शूद्राच्या ज्ञानात बुद्धीत झालेला आमूलाग्र बदल आपण पाहिला. वरवर पाहिले तर हे एक थोतांड वाटू शकते, पण ऐहिक पातळीपेक्षा वरच्या पातळीवर जाऊन बुद्धी विचार करू लागली तर त्यात तथ्यांश सापडेल. हा एक बाह्योपचार आहे. इसापनीतीत वाघाचे कातडे अंगावर घेतलेला कुत्राही डरकाळी सदृश्य आवाज काढतो. एखादे वात्य बालक कोट टोपी घालून हातात काठी घेऊन आजोबासारखे बोलतो. नाटकात तर जी भूमिका तसा वेश परिवेश केला की नट त्याच्यासारखेच नाही तर तो एखादा बुद्धिमान प्रोफेसर दाखवायचा असेल तर लेक्चर व्याख्यान देईल, नाहीतर काळा कोट घालून अगदी रामशास्त्राप्रमाणे न्यायाची भाषा बोलेल. वस्तुतः ही त्याची मूळ बुद्धी नाही, तो कशाच्या तरी प्रेरणेने तसे वागतो बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून शब्द ऐकवला आणि अलीकडच्या काळातही हवेतील तरंग पकडून बोलणे ऐकणे आपण पाहतच आहोत. ही वैज्ञानिक प्रगती आहे आणि ती योगिक प्रगती आहे. योगाभ्यासाने हे शक्य आहे. भस्म ही यकश्चित वाटणारी गोष्ट, पण ती भगवान शंकरांनी धारण केली आहे. भगवान शंकराव्यतिरिक्त कुणालाही महादेव म्हणत नाहीत. यातच त्यांची महानता सिद्ध होते. देवदानवांच्या समन्वयाने झालेल्या समुद्रमंथनात हलाहल नावाचे विष निघाले. ते आता कुणी घ्यावे? प्रत्येकालाच आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची काळजी असते. शिवाय हा किंवा तो गेला तरी बिघडणार नाही, पण माझ्यावर अनेकांच्या जबाबदाऱ्या आहेत, माझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत किंवा माझ्यामुळे अनेकांचे सुरळीत चालले आहे अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे हलाहल घेऊन स्वतःला संपवायचे असा खुळचट आदर्शवाद ते बाळगतात. उलट पक्षी संकटाला सामोरे जाऊन आघाडी मारणे किंवा आपल्या पाठच्यांचे रक्षण करणे हा मोठा ध्येयवाद आहे हे सोयीस्करपणे विसरतात. त्यामुळे संकटाला तोंड देऊन इतरांचे रक्षण करणाराच मोठा ठरतो. मोठेपण त्याच्याकडे आपसूक चालत येते. मोठेपणालाही अशा व्यक्तींच्या आश्रयानेच धन्यता लाभते. मोठेपणाला अर्थ मिळतो. ते हलाहल प्राशन करून कंठातच धारण करण्याचे महत् कार्य भगवान श्री शंकरांनी केले, त्यामुळे ते महादेव ठरले. अशा महादेवांनी धारण केलेल्या विभूतीचे महिमान त्यामुळेच अवर्णनीय आहे. काय आहे? साहेबी पोशाख आहे. साहेबासारखी टाळ लावली की साहेबी थाटाचे बोलणे येते की नाही? या बाह्योपचारानेही बुद्धीत पालट पडतोच की नाही? बुद्धी कर्मानुसारिणी आहे. कर्म अंतर्बाह्य दोन्हीही आहे, कारण मनसैव कृतकर्म असो. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धांनी भस्म महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, पूर्वी कृतयुगात वामदेवी योगी घरदार बायका मुले यांचा त्याग करून संन्यास घेऊन देशाटन करीत होते. फिरत फिरत ते दक्षिण देशातील दंडकारण्यात पोहोचले. तेथे राक्षसांचा संचार होता. त्यात ब्रह्मराक्षसही होते. ब्रह्मराक्षस ही एक पिशाच्य योनी असल्याचे आपण मागील अध्यायात पाहिले होते. हे ब्रह्मराक्षस माणसासहित सर्व काही खाऊन भस्म करीत असत. हा ब्रह्मराक्षस वामदेवाला बघताच जवळ आला. त्याच्या मनात त्यांचा घास करावा अशी इच्छा होती. त्यासाठी त्याने वामदेवाला कवटाळिले. त्याचबरोबर वामदेवांच्या अंगी असलेले भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागले. भस्म अंगाला लागताच त्याला गतजन्मीचे ज्ञान झाले. सत्संगाचे असेही परिणाम होतात. ब्रह्मराक्षस वामदेवांच्या पायी लीन होऊन म्हणाला, तुम्हीच साक्षात गुरु आहेत. तुमच्या अंगस्पर्शानेच मला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. माझ्या गेल्या 25 जन्मांचे दोष मला दिसत आहेत. मी अनेक प्रकारची पातके केली. अनेक ब्रह्मस्त्रिया भ्रष्ट केल्या. मदांधपणे अपरिमित मद्यपान केले. त्यामुळे व अतिविषय सेवनाने व्याधीग्रस्त झालो. अंथरुणावर पडल्याने राज्य गेले. मरण प्राप्त झाल्यावर हजारो वर्षे नरकवास भोगला आणि आता या जन्मी ब्रह्मराक्षस झालो. तुमच्यामुळे मला एवढे ज्ञान झाले, याचे काय कारण आहे ते सांगा. तेव्हा वामदेवांनी माझ्या अंगाच्या भस्मस्पर्शाने तुला ज्ञान आले असे सांगितले. त्याचा महिमा सांगा म्हटल्यावर वामदेव म्हणाले, देवादिकांनाही याचे महत्त्व वर्णन करता येत नाही. महादेवांनी ज्याला आपला म्हणले त्याचे महत्त्व आणखी कोणत्या शब्दाने वर्णावे? तरीही किंचित तुला दृष्टांत रूपाने सांगतो. ऐक म्हणाले. द्रविड देशात म्हणजे दक्षिणेकडे एक ब्राह्मण स्वतःचा धर्म न पाळता आचारहीन वागणारा होता. तो एका वेश्येकडे नेहमी पडून असे. त्यामुळे तो जातीबाह्य केला होता.
एकदा असेच अकृत्य करीत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि गावाबाहेर टाकून दिले. तिथे एक कुत्रे आधीच भस्मावर बसलेले होते. ते त्या प्रेताजवळ आले आणि क्षुधा निवारणासाठी त्यावर बसले. त्या श्वानाचे पोटावर असलेले भस्म त्या प्रेताला लागले. ते पाहून त्या जीवाला शिवपुरी नेण्यासाठी शिवदूत आले. तो यमदूत त्या जीवाला घेऊन जात होते. ते पाहून शिवदूतांनी यमदूताला पळवले व त्या जीवास घेऊन गेले. त्या यमदूतांनी यमाला सांगितले, आता आम्ही काय करावे असे विचारले. तेव्हा यमाने कैलासावर जाऊन शिवदूतांना बोलू लागला, तो पापी जीव आणणाऱ्या माझ्या दूतांना तुम्ही का मारले? शिवदूतांनी सांगितले, आम्हाला ईश्वरांची आज्ञा आहे की ज्या नराचे अंग भस्मांकित आहे त्यांना शिवपुरास आणा. हे ऐकून यमानेही आपल्या दूतांना सांगितले की ज्याची भस्मांकित तनू आहे त्यांना तुम्ही आणू नका. त्याने कितीही पाप केले तरी तो भस्मधारणेने शुद्ध होतो. त्याचप्रमाणे जो रुद्राक्ष धारण करतो तोही शिवपुरीचा अधिकार असेल. हे ऐकताच ब्रह्मराक्षसही ज्ञानी झाला आणि 25 जन्मापूर्वी त्याने केलेले पुण्यकर्म आठवून म्हणाला, त्याचेच फळ म्हणून आज तुमचे दर्शन झाले आहे. मला भस्म महात्म्य ते लावण्याचा विधी सांगा आणि उपकृत करा. वामदेवाने सांगितले, पूर्वी असेच एकदा ईश्वरचराची महासभा भरली होती. सभेत सगळेच गंधर्व, यक्ष, राक्षस, किन्नर विविध गण आले होते. सभेत पार्वती माता सुद्धा उपस्थित होती. एवढ्यात देवर्षी सनतकुमार आले आणि म्हणाले, देवा, ईश्वर प्राप्तीची अनंत साधने आहेत. प्रत्येक साधनेत काहीतरी कष्ट आहेतच. कलियुगात मानव आधीच कष्टाने पिसलेला आहे. तेव्हा सहज धर्म घडेल असा एखादा उपाय सांगा, म्हणजे मानव कल्याण होईल. यालाच जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हणतात. देवर्षीच्या जनकल्याणाची काळजी पाहून ईश्वर प्रसन्न झाले व म्हणाले, वेदशास्त्र संमत असा एक उपाय आहे. त्रिपुंड्र धारण कसे लावावे, किती लावावे, कोणत्या मंत्राने लावावे असे प्रश्न देवर्षींना पडले. नंतर ईश्वरांनी संपूर्ण भस्मधारण विधीच सांगितला. असे भस्म तुला लागल्यामुळे तुझा उद्धार झाला असे वामदेवांनी ब्रह्मराक्षसाला सांगितले व 29व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री गुरु दत्तात्रयार्पण मस्तु. अध्याय 30. पतिव्रताख्यान. जो कथा ऐकावी तो नामधारकाची गुरुचरित्राविषयीची गोडी वृद्धिंगत होऊ लागली. तो सिद्ध मुनींना म्हणाला, श्री गुरूंनी पतिताकरवी वेद म्हणविले, त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवून ज्ञान महिमा सांगितला. त्यानंतर काय काय घडले ते सांगा. कथामृताचे असेच असते. ती रंजन करीत करीत प्रबोधनही करीत असते. तत्वज्ञान तत्वबोध हा तसा वृक्ष विषय असतो. तो त्याच परिभाषेत सांगितला तर पचत नाही. एक कथा आहे. काशीला एक पंडित तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. शास्त्र चर्चा करणे त्यांना सहज वाटे. एकदा ते एक पुराणिक बुवांच्या कथेला गेले. बुवा कृष्ण कथा सांगत होते. तत्वज्ञ पंडितासारखाच बुवांचाही हातखंडा. 2-2.5 तास बुवांनी कृष्णकथा रंगवून खुलवून सांगितली. पंडित अगदी तल्लीन झाले. तत्वमसीचा विसर पडला आणि कृष्णरूप झाले. असा कथेचा महिमा आहे. गुरुचरित्रातही कथारूपाने गुरुत्वाचे महिमान वर्णिले आहे. परमेश्वराचे अस्तित्व